नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारख्या मराठी, इंग्लिश, हिंदी, विज्ञान, समाजशास्त्र या विषयाच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील द्वितीय सत्राच्या, तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे. इंग्लिश मिडियमच्या मुलांनासुद्धा हीच प्रश्नपत्रिका येणार आहे. व्यवस्थित सराव करा. बघा, आपला हा पेपर एकूण 50 गुणांचा असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी 2 तासाची वेळ दिली जाईल. 50 गुणांमध्ये 10 गुण हे ओरल कामासाठी आहेत आणि 40 गुण हे लेखी कामासाठी. एकूण 10 प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. सर्वप्रथम आपण तोंडी कामासाठी जे काही 10 गुण आहेत त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे ते पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी ही सर्व प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्रिकोण काढायला सांगितला जाईल, त्याच्या बाजू मोजायच्या असतील प्रात्यक्षिकमध्ये. तोंडी कामामध्ये त्रिकोणाचे प्रकार विचारतील. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असू शकतो, एखाद्या लांबीचा रेषाखंड काढायचा आहे, कंपासच्या साहाय्याने तो दुभाजायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दुभाजक आणि लंब दुभाजक याच्यातला फरक विचारला जाईल, तो सांगायचा आहे आणि 10 पैकी 10 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर 40 गुणांसाठी आपली ही लेखी चाचणी होणार आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला काय काय विचारले जाईल. सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवायचे आहेत. प्रश्न तिसरा असेल आपला 8 गुणांसाठी. काही उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये. 1-1 गुणांसाठी 8 उदाहरणं दिलेली आहेत. बघा, त्यांची उत्तरं अशा पद्धतीने लिहायची आहेत. बघा मित्रांनो, हीच प्रश्न सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये येतात. मोटरसायकलची किंमत अक्षरात लिहा. बघा, या ठिकाणी एक बुलेट गाडी दिलेली आहे आणि तिची किंमतसुद्धा लेबल लावलेलं आहे तिला आणि ती किंमत आपल्याला अक्षरात लिहायची. ती आहे 92,790. तुम्ही सेमीचे विद्यार्थी असाल तर हेच उत्तर 92,790 असं लिहायचं आहे. ब भागामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायला विचारलं जाईल. 2 संख्या दिल्या जातील. जी मोठी असेल त्या संख्येकडे आपल्याला या चिन्हाचं तोंड करायचं असेल. त्यानंतर बेरीज करा. 2 संख्या दिलेल्या आहेत, त्यांची उभी मांडणी करायची आणि ते बेरीज करायची. इकडं वजाबाकी करायची आहे उभी मांडणी करून. पुढचं ई भागामध्ये गुणाकार करायला लावला जाईल 3 अंकी संख्यांचा. 678 गुणिले 426 उत्तर आहे 2,88,828. दुसरं उदाहरण आहे, त्यात आपल्याला भागाकार करायचा आहे 2 गुणांसाठी. 1536 भागिले 32 उत्तर येतं 48. त्यानंतर प्रश्न चौथा आपला असेल 6 गुणांसाठी. कोणत्याही 2 योग्य गणितीय क्रिया निवडून समानता ठरवा. बघा, त्या गणितीय क्रिया या ठिकाणी करून दाखवलेल्या आहेत. पुढचं समीकरण सोडवा.
2 गुणांसाठी. पुढचं प्रश्न 5वा. खाली दिलेली उदाहरणं सोडवा 4 गुणांसाठी. बघा पहिलं उदाहरण. रोहितचे वय 16 वर्ष असून त्याच्या वडिलांचे वय 48 वर्ष आहे व त्याच्या आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 8 वर्षांनी कमी आहे. तर त्याचं गुणोत्तर काढायचं आहे. ते गुणोत्तर येतं 5:6. दुसरं. रोहितच्या वयाचे त्याच्या आईच्या वयाशी असलेलं गुणोत्तर 2:5. पुढचा प्रश्न पहा. खालील प्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. व्यवहारी अपूर्णांकांचे शेकडेवारीत रूपांतर करा. बघा ते या पद्धतीने रूपांतर करायचं आहे. ,75% येतं. 3/4. ब भागामध्ये अतिसंक्षिप्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. 70%चं 7/10. क भागामध्ये आपल्याला प्रश्न दिलाय बघा. आदित्यला व्हॉट्सअप ग्रुपमधील 400 सदस्यांपैकी 280 सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर त्या ग्रुपमधील किती टक्के सदस्यांनी आदित्यला शुभेच्छा दिल्या? 2 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा. 70% लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. पुढचं ड भाग. लेखी गणिते. शार्दूलने एकूण 320 किलोमीटर प्रवासापैकी 5% प्रवास रिक्षाने केला व उर्वरित प्रवास बसने केला. तर त्याने बसने किती किलोमीटर प्रवास केला? बघा या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. रिक्षाने केलेला प्रवास, अंतर आणि त्याच्यावरून आपल्याला बसने केलेला प्रवास काढायचा आहे. तो आहे 304 किलोमीटर. पुढचं प्रश्न 7वा. खालील प्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. अचूक सूत्राचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा 2 गुणांसाठी. बघा या ठिकाणी काही चुकीची सूत्र दिलेली आहेत. त्याच्यातलं खरं सूत्र आहे 4 क्रमांकाचं. विक्री किंमत अधिक तोटा बरोबर खरेदी किंमत. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे आणि 2 गुण मिळवायचे आहेत. ब भागामध्ये एका दुकानदाराने 12,000 रुपयात एक याप्रमाणे 8 स्मार्ट टीव्ही खरेदी केले व ते सर्व विकून त्याला 99,840 रुपये मिळाले. तर त्याला नफा झाला की तोटा? किती टक्के झाला? बघा या पद्धतीने उदाहरण सोडवलं तर त्याला नफा हा 4% झालेला आहे. पुढचं उदाहरण 8वा प्रश्न. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण गुण 3. पहिलं उदाहरण. बँक खालीलपैकी कोणत्या खात्याला व्याज देत नाही? अचूक पर्यायासमोर बरोबरची खूण करा. चालू खात्याला व्याज देत नाही. त्यानंतर ब भाग. दर साल दर शेकडा 10 दराने 5,000 रुपयांचे एका वर्षाचे सरळ व्याज किती? 2 गुणांसाठी ते येतं 500 रुपये. या सूत्राप्रमाणे उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 9वा. चौकोन ABCDचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे चौकटीत लिहा 4 गुणांसाठी. बघा ते उत्तरं.
त्यानंतर प्रश्न 10वा. दिलेल्या घनाकृतीची पृष्ठे, कडा व शिरोबिंदू यांची एकूण संख्या लिहायची 3 गुणांसाठी. पृष्ठे आहेत 6, कडा आहेत 12 आणि शिरोबिंदू आहेत 8. या पद्धतीने अचूक उत्तर लिहा आणि 3 गुण मिळवायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.